हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाचा नियोजन शून्यपणाचा अजब प्रकार जो आहे तो समोर आला। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीवर 95 कोटी रुपये खर्च करून केबल स्टेड पूल तयार करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं। वर्षभरापूर्वी हा पूल तयार करण्यात आलेला होता आणि मराठवाड्यातील कदाचित हा पहिलाच दिमागदार पूल असावा। राज्य महामार्ग क्रमांक 248 म्हणजे फळेगाव सेनगाव जिंतूर असा हा महामार्ग आहे, परंतु या महामार्गाला पुलापासून जोडण्यासाठी रस्ता तयार नाही। चक्क शेत जमीन आहे। पूल संपल्यानंतर चक्क शेत आहे आणि भूसंपादनच झालं नसल्यानं पूल वापराअभावी पडू नये। पुढे भूमी संपादन कधी होणार, रस्ता कधी बनणार आणि वाहतूक कधी सुरू होणार याकडे लक्ष लागलंय। या पुलावरती येण्या जाण्यासाठी आम्हाला दळणवळणासाठी हा पूल बनवलेला असं लक्षात आलं, पण आता बघायला गेलं तर या पुलाचा असा कोरडं ठासन भरलं का काय आम्हाला असं वाटतं। या पुलाबद्दल आमचं शेत नाही, आम्ही एलदरीतील रहिवासी आहोत। बरं, पण हा पूल जेव्हा झाला तेव्हा आम्हाला वाटलं सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल करताना त्याच्या जोडणीची पण सोय केलेली असेल, पण तसं नव्हतं आणि त्याच्यामुळे एवढा खर्च शासनाने खर्च करून आम्हाला काही याचा स्थानिकांना फायदा नसल्याचं आम्हाला कळतं। शेतकऱ्यांची मागणी आहे की आता आपण हा जो पूल बघत आहोत 95 कोटी रुपये खर्च होऊन हा जो शोभेची वस्तू असणारा पूल दिसतोय आपल्या समोर, हा पूल जर पूर्णत्वास न्यायचा असेल तर प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित कराव्या आणि हा पूल जनतेसाठी सुरू करून द्यावा। मागील काही